हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. शेवटी सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि मग घरातील एकेकाने सरकारचा बदला घेतला. फक्त सखीने नाही, तेजस्विनीने नाही, तर मीनाक्षीने, गौतमने, परशुरामने सगळ्यांनी या सरकारचा बदला घेतला. तिला चांगलं सुनावलं आणि मग तेजस्विनीने या सरकारला हाताला धरून घराबाहेर काढलंय आणि एखाद्या भिकाऱ्यापेक्षा सुद्धा तिची वाईट अवस्था केली आहे. आणि मग कान्हाने आता सरकारला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं ठरवलंय. सरकारला स्वतःच्या ताब्यात घ्यायचं आणि मग सरकारला मरण यातना द्यायच्या. सरकारने त्याच्या वडिलांचा खून केलाय, त्याचा बदला घ्यायचा असं कान्हाने ठरवलंय. मग हे सगळं घडलं तरी कसं आणि यापेक्षा मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. हा ट्विस्ट कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही सरकारसमोर उभी असते आणि सरकारला चांगलं सुनावते. सरकार, तुम्ही जी राम आणि रावण ही गोष्ट सांगत होता ना, त्यातील खऱ्या रावण तुम्हीच होता आणि आजचा काळ बदललाय. त्या काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. आज सुद्धा आपण प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतो, परंतु आता तसा काळ नाही राहिलाय. तुमच्यातली जो रावण आहे, तुम्ही जो रावणाच्या रूपाने आमच्या आयुष्यात आला आहात, तुम्हाला आम्ही नाही दहन करू शकत, परंतु तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळणारच. आता तुम्हाला वनवास भोगावा लागणार. माझ्या आईने मागील 12 वर्ष जो वनवास भोगला होता, ज्या मरण यातना सहन केल्या होत्या, त्या सगळ्या यातना तुम्हाला सहन कराव्या लागणार आहेत आणि मी तुम्हाला काही सोडणार नाहीये. सरकार सखीकडे रागारागाने पाहत असते. कान्हा, तेजस्विनी, घरातील सगळेजण सरकारचा खरा चेहरा समोर आला म्हणून खूप खुश असतात आणि मग सखी चक्क सरकारचा हात पकडते. सरकारची इतकी जिरली आहे तरी सुद्धा सरकारचा मास काही कमी झालेला नाहीये आणि सरकार सखीकडे रागारागाने पाहते की या सखीने माझा हात कसा पकडला. परंतु सखी आता तिला काही घाबरत नाही आणि सखी तिला ठणकावून सांगते, सरकार, आता तुमच्या नजरेला मी घाबरत नाही, आता तुम्हाला आम्हाला घाबरण्याची वेळ आली आहे. असं म्हणून सखी सरकारचा हात पकडते आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागते. परंतु सरकार ही घरातील सगळ्यांकडे, तेजस्विनी, गौतम, परशुराम, कान्हा, मीनाक्षी या सगळ्यांकडे डोळे वटारून पाहत असते. जसं काय हिच्या डोळ्यातून आता आग निघेल आणि सगळेजण भस्मसात होऊन जातील असं तिला वाटत असतं. घरातील सगळेजण तिच्या नजरेला अजून सुद्धा घाबरत असतात. असा या सरकारचा दरार आहे. कान्हा विचार करतो, सरकारचं सत्य तर समोर आलंय, पण आता पुढची खेळी आपल्याला खेळावी लागणार आहे. सखी आता काय करणार असेल हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि इकडे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी आता आज शेवटचा दिवस आहे हे सगळ्यांना माहीत असतं. राजलक्ष्मी किरणला म्हणते, किरण, शेवटी तो फैसल्याचा दिवस आला. आज सरकार आणि तेजस्विनी यांच्यामधील निर्णय होईल की खरी तेजस्विनी कोण आहे आणि मग सरकार त्या घराबाहेर पडेल. किरण सांगतो, हो मा, कान्हाला त्या सरकारविरुद्ध नक्कीच काहीतरी पुरावा सापडलाय, त्यामुळे मला काहीच न सांगता तो तेथून निघून गेला. आज नक्कीच ती मनस्विनी घराबाहेर पडेल आणि तिचा वनवास सुरू होईल. राजलक्ष्मी सांगते, एकदा का ती मनस्विनी घराबाहेर पडली, आपण तिला ताब्यात घ्यायचं आणि मग तिला त्याच मरण यातना द्यायच्या ज्या मरण यातना तिने माझ्या मुलाला देवदत्तला दिल्या होत्या. सरकार ही आपल्याशी खूप वाईट वागली आहे. तिने माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलंय, माझ्या मुलाचा जीव घेतला, माझ्या सुनेला जिवंतपणीच मरण यातना दिल्या, माझ्या बिचाऱ्या कान्हाचं, कबीरचं बालपण त्याच्याकडून हिरावून घेतलं आणि या सगळ्या पापांची शिक्षा तिला मिळणारच. मी तिला माझ्या कालकोठडीमध्ये ठेवणार, तिला इतका यातना देणार, तिचा इतका छळ करणार की तिने मरणाची भीक मागितली पाहिजे. पण मी तिला मरण येऊ देणार नाही. ती क्षणाक्षणाला मला म्हणेल की मला मारून टाका, मला कशाला जगवताय, मला का इतका त्रास देताय. ती मरणाची भीक मागेल, पण मी तिला मरण येऊ देणार नाही. म्हणजे आता राजलक्ष्मीने सुद्धा ठरवलंय की ती सरकारला काही सोडणार नाहीये. फक्त एकदा सरकार ही तिच्या घरातून कामत हाऊसमधून बाहेर पडली पाहिजे. मग तिला उचलायचं, आपल्या कालकोठडीत आणायचं आणि तिला आयुष्यभर तेथे सडवायचं असं राजलक्ष्मीने ठरवलेलं असतं. आणि इकडे
सखी ही चक्क सरकारला एका जुन्या फाटक्या साडीत सगळ्यांसमोर घेऊन येते आणि सरकारचा हा नवा अवतार पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ही तीच साडी असते जी साडी मागील 12 वर्षांपासून सखीची खरी आई तेजस्विनीने नेसलेली होती आणि सखी सरकारला पकडून जबरदस्तीने खाली घेऊन येत असते. सरकारचं हे नवीन रूप पाहून तेजस्विनी, कान्हा, गौतम, परशुराम, मीनाक्षी या सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि सखी सरकारला घेऊन खाली येते. सरकारच्या चेहऱ्यावर तो लाल रंग तसाच असतो, पण तिच्या अंगावर तेजस्विनीची ही जुनी फाटलेली खराब साडी असते. आणि मग सखी ही सरकारला म्हणते, सरकार, मागील 12 वर्ष तुम्ही माझ्या आईची जागा घेतली. या घरातील ऐश्वर्य, ऐशोआराम, संपत्ती सगळ्यांचा उपभोग घेतला आणि माझी आई, जिचा या सगळ्या संपत्तीवर खरा हक्क होता, ती बिचारी तुमच्या कालकोठडीमध्ये या जुन्या फाटक्या साडीमध्ये मरणयातना भोगत होती आणि आता तुम्हाला त्याच मरणयातना भोगायच्या आहेत. तुम्हाला तोच वनवास सहन करायचा आहे. आता याच साडीमध्ये तुम्ही आयुष्यभर राहायचं आणि तुम्हाला या घरात आता स्थान नाही. तुम्ही या घराच्या बाहेर निघायचं. सरकार खूप चिडलेली असते. सखी म्हणते, तुम्ही मला माझ्या आईपासून दूर केलं आणि तुम्हाला या पापाची शिक्षा मिळणारच. आई हा शब्द ऐकून मीनाक्षी म्हणते, सखी, तू तिला आईचं महत्त्व सांगतेस का? या मनस्विनीला, सरकारला आई म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? असं म्हणून मीनाक्षी ही सरकार समोर येते आणि सरकारला म्हणते, सरकार, तुम्ही माझ्या पोटातील बाळ हिरावून घेतलं. माझ्या पोटात बाळ असतानाच त्याला मारून टाकलं, त्याचा जीव घेतला. जशी अश्वत्थामाच्या माथ्यावरची जखम ही भळभळते ना, तशीच माझी ही जखम कायम भळभळत तुम्ही ठेवली. माझ्या बाळाचा जीव घेऊन तुमचं मन भरलं नव्हतं, म्हणून मागील 12 वर्षांपासून तुम्ही दररोज मला पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून देत राहिला. मी कशी आई बनू शकले नाही? मी कशी कमनशिबी आहे? मला कसं बाळाचं सुख मिळालं नाही याची वारंवार तुम्ही मला आठवण करून दिली आणि तुम्ही माझा वारेमाप छळ केला. मी प्रत्येक क्षणाला देवाकडे हेच मागत होते की एक ना एक दिवस तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि आज ती शिक्षा मिळाली आहे. सखी, तू म्हणालीस ना हिला की तू आईपासून मला दूर ठेवलंस. अगं, आई म्हणजे काय हे तिला माहीत तरी आहे का? आणि आज मी त्याची जाणीव तिला करून देणार. असं म्हणून मीनाक्षी चक्क सरकारच्या सनसनीत मुस्काटात मारते, सरकारचं थोबाड फोडते. त्यामुळे सरकार जागची हादरूनच जाते. सरकारचा विश्वासच बसत नाही. कालपर्यंत ज्या मीनाक्षीची माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती, त्या मीनाक्षीने माझ्या थोबाडीत मारली आहे. कान्हा हा मीनाक्षीकडे आश्चर्याने पाहतच राहतो. सरकार खूप चिडते. घरातील सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि मग कान्हा हा सरकारला म्हणतो, काय मग सरकार, अजून तर एकाच फटक्यात तुम्ही हादरून गेला. अजून तर खूप हिशोब बाकी आहे. घरातले सगळेच बाकी आहेत. सगळेच आपला हिशेब चुकता करणारे. गौतम हा सरकार समोर येतो आणि म्हणतो, सरकार, फक्त तुझ्यामुळे मी दारूला जवळ केलं आणि माझं संपूर्ण आयुष्य वाया घालवलं. तुझ्यामुळे माझी छोटीशी मुलगी कुल्फी आज मानसिक त्रास सहन करतीये. त्या छोट्या मुलीला सुद्धा तू सोडलं नाही. तिला धमकावलंस, वेळोवेळी भीती दाखवली. एवढंच नाही तर तिला किडनॅप सुद्धा केलं. मला धमकी दिलीस, तिच्या जीवाची धमकी दिली आणि स्वतःला वाचवलंस. तुझ्यामुळे आज सुद्धा माझी मुलगी ही मानसिक तणावाखाली आहे. पण आता आम्ही कुणीच तुला घाबरत नाही. माझी छोटी मुलगी सुद्धा तुला घाबरत नाही. तुझी दहशत संपलीये. आता या घरात तुला स्थान नाही. आत्ताच्या आत्ता आमच्या घराबाहेर निघ. सरकारला खूप राग येतो. गौतम बाजूला जातो तर सरकार ही परशुरामला म्हणते, परशु, तुला काय बोलायचं नाहीये का? बोलून घे. आजचा दिवस तुमचा आहे. जे काही मनात असेल ते बोलून टाक. परशु म्हणतो, हो, बोलायचंय ना, नक्कीच बोलायचंय. परशु हा सरकार समोर येतो आणि म्हणतो, आजपर्यंत तुम्ही जे सांगाल ते काम मी केलं. या घरात तुम्हाला इतका आदर कुणीच दिला नसेल तेवढा आदर मी तुम्हाला दिला. पण तुम्ही काय केलं? पदोपदी माझा अपमान केला, माझी लायकी काढली. मी कोण आहे असा मला प्रश्न विचारला. आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कोण आहात? तुमची लायकी काय आहे? माझी लायकी काढण्याची तुमची तरी लायकी आहे का? तुमचा या घराशी, या बिझनेसशी काय संबंध? तुम्हीच सांगा.
सरकारला खूप राग येतो की हा परशुराम माझी लायकी काढतोय, मला विचारतोय की तुम्ही कोण आहात, आणि परशुराम हा सरकारची चांगलीच जिरवतो. सरकारला म्हणतो, जेव्हा आपण दुसऱ्याची लायकी काढतो ना, तेव्हा आपण स्वतः कोण आहोत हे स्वतःला माहीत पाहिजे. तुम्ही तर दुसऱ्याची संपत्ती हडप करायला निघालात. माझ्या तेजस्विनी वहिनीचं हे सगळं साम्राज्य तुम्ही हडप केलं, माझ्या राघवदादाचं हे सगळं साम्राज्य हडप केलं, आणि आमच्याच घरामध्ये आमच्यावर राज्य केलं, आम्हाला त्रास दिला, आमचा अपमान केला. हे सगळं करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? सरकारला खूप राग येतो आणि ती परशुरामच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे परशुराम घाबरतो आणि थोडा 2 पावलं मागे येतो. पण तेवढ्यात तेजस्विनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा कुठे परशुराममध्ये हिंमत येते. तो पुन्हा एकदा सरकारच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागतो. सरकार चिडून म्हणते, आता कळलं का मी कोण आहे? मी आहे सरकार. 12 वर्ष मी या घरावर, या कंपनीवर राज्य केलंय, आणि आजचा दिवस तुमचा आहे. पण अजूनसुद्धा माझा दरारा हा तसूभरही कमी झालेला नाहीये. तुमच्या सगळ्यांच्या मनात ही जी भीती आहे ना, ती भीती मला आवडली आहे, आणि सरकारची ही भीती कधीच कमी होऊ शकत नाही. मी सरकार आहे, सरकार. सरकार ही कधीच संपत नाही, आणि तिला संपवण्याचा प्रयत्न करणारे संपून गेले आहेत. तुम्ही आज मला या घरातून बाहेर काढू शकता, परंतु मी पुन्हा येणार, नक्कीच येणार. कारण जेथे श्रीराम असतो तेथे रावणसुद्धा असतो. जेथे चांगलं असतं तेथे वाईटसुद्धा असतं. तुम्ही प्रत्येक वर्षी दसऱ्याला रावण जाळतात, त्याचं दहन करतात, कारण रावण हा कधीच मरत नाही. त्याचं पुन्हा पुन्हा दहन करण्याची गरज पडतेच. रावण ही एखादी व्यक्ती नाही आहे, तर रावण ही एक भावना आहे. रावण अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये कायम असणारच आहे. तुम्ही त्याचं कितीही दहन केलं, रावणाला कितीही मारण्याचा प्रयत्न केला, तरी रावण कधीच मरत नाही. तशीच ही सरकारसुद्धा कधीच मरणार नाही. आणि तुम्ही मला जाळून जरी टाकलं, मला मारून जरी टाकलं, तरी त्या राखेतून एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे ही सरकार पुन्हा एकदा भरारी घेणार आणि तुमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार. मी पुन्हा येणार, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही. सरकारची ही सिंहगर्जना ऐकून तेजस्विनी, गौतम, सखी चांगलेच घाबरतात. कान्हासुद्धा सरकारकडे एकटक पाहतच राहतो. म्हणजे सरकार ही पुन्हा येणारच यात शंका नाही. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा हे माहीतच आहे, कारण सरकार आहे तर या मालिकेत मजा आहे, आणि सरकारच नसेल तर मालिका संपून जाईल यात शंका नाही. परंतु सरकारची ही सिंहगर्जना ऐकून घरातील सगळे आणखीनच चिडतात. तेजस्विनी ही सरकारजवळ येते, सरकारचा हात पकडते आणि म्हणते, मनस्विनी, आता तुझा खेळ संपलाय. आता तुला या घरात जागा नाही. आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घराबाहेर. असं म्हणून तेजस्विनी सरकारला ढकलून देते. सरकारला खूप राग येतो. ज्या घरावर आजपर्यंत मी राज्य केलं त्याच घरातून ही मला बाहेर काढते, म्हणून सरकार घरातील सगळ्यांकडे रागारागाने पाहत असते. एक एक करून ती कान्हा, सखी, परशुराम, गौतम, मीनाक्षी, तेजस्विनी या सगळ्यांकडे पाहते. या सगळ्यांना खाऊ की गिळू असं तिने ठरवलेलं असतं. सगळेजण तिला घाबरलेले असतात, परंतु तेजस्विनी तिला एकानंतर एक धक्के मारत मारत घराच्या दाराबाहेर काढते. सरकार सगळ्या घरात रागरागाने पाहत असते, परंतु तेजस्विनी तिला न घाबरता घराचा दरवाजा लावून घेत असते. परंतु शेवटी कितीही झालं तरी मनस्विनी ही तेजस्विनीची सख्खी बहीण आहे, आणि आपल्या बहिणीबरोबर असं वागताना, तिला घराबाहेर काढताना तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. खरं सांगायचं तर चांगल्या माणसाला वाईट माणसाबरोबर वाईट वागताना सुद्धा वाईट वाटतं, म्हणूनच तेजस्विनीच्या डोळ्यात हे पाणी आलंय. परंतु सरकारच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं, पण हे पश्चातापाचे अश्रू नसतात, तर हे अपमानाचे अश्रू असतात. या सगळ्यांनी माझा अपमान केलाय, आज माझं साम्राज्य उद्ध्वस्त केलंय, याचे हे अश्रू असतात. मी यांचा बदला घेणार, मी परत येणार, यांना उद्ध्वस्त करणार, याचे हे अश्रू असतात. आणि खरंच एकच व्यक्ती या दोन्ही भावना, हे दोन्ही कॅरेक्टर इतके उत्तम कसे साकारू शकतो, हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा येईल. एकीकडे तेजस्विनी आहे जी खरंच किती चांगली आहे, आणि तिच्या समोर तिची सख्खी बहीण सरकार आहे, ज्या दोघींचा चेहरा सेम आहे, पण त्यांचे हावभाव, त्यांची ॲक्टिंग सगळंच एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं. आणि मग शेवटी तेजस्विनी ही डोळ्यात पाणी आणून दरवाजा बंद करून घेते आणि सरकारला घराबाहेर हाकलून देते. घरातील सगळेजण सुटकेचा निश्वास सोडतात.
शेवटी सरकार ही आपल्या आयुष्यातून कायमची दूर गेली. आता आपल्या आयुष्यात तिचा काहीच संबंध राहिलेला नाहीये. तेजस्विनी ही घरामध्ये येते. कान्हा विचार करतो, मनस्विनीचा या घरातील अध्याय तर संपला. या घराने तिचा हिशेब चुकता केला, परंतु आता ती मनस्विनी जास्त लांब जाण्याआधी मला तिला पकडावं लागेल, तिला स्वतःच्या ताब्यात घ्यावं लागेल असा विचार करून कान्हा तेथून जाऊ लागतो. पण तेवढ्यात सखी त्याला थांबवते आणि म्हणते, कान्हा कोठे जातोयस तू? तू कोठे जायचं नाहीये, थांब येथे. आज तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस माझ्यासाठी आणलाय. आज तुझ्यामुळेच माझी आई मला परत भेटलीये, त्यामुळे तू कोठेच जायचं नाहीये, येथेच थांबायचंय. कान्हा सखीकडे खूप प्रेमाने पाहतो. सखी म्हणते, मागील 12 वर्षांपासून मी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आज आलाय. मी माझ्या आईला आई म्हणून हाक मारेल. माझी आई प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवेल, मला बाळा, सखी अशी हाक मारेल. आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. घरातील सगळ्यांना सुद्धा हे पटत असतं. जे मीनाक्षी आणि परशुराम कान्हाचा रागराग करतात त्यांना सुद्धा हे पटलेलं असतं. कान्हा सखीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि तेवढ्यात तेजस्विनी तेथे येते. तेजस्विनी सुद्धा कान्हाचे आभार मानते, चक्क त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, कान्हा तुझे खूप खूप आभार. आज तू माझा 12 वर्षांचा वनवास संपवला, माझ्या मुलीची आणि माझी भेट घडवून आणलीस. हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तू नसतास तर हे काही घडलंच नसतं. कान्हा म्हणतो, नाही तेजस्विनी मॅडम, तसं काही नाहीये. मी फक्त माझं काम केलं, माझं कर्तव्य पूर्ण केलं. घरातील सगळे खूप खुश असतात. तेजस्विनी म्हणते, आता माझी फक्त एक इच्छा राहिली आहे आणि ती म्हणजे मला माझ्या मुलीच्या तोंडून आई अशी हाक मारायची आहे. हे ऐकून सखी खूप इमोशनल होते. घरातील सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेजस्विनी आणि सखी एकमेकींकडे पाहतच राहतात आणि मग सखी तेजस्विनीला आई अशी हाक मारते. कान्हा, गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळेच खूप खुश होतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तेजस्विनी विचारते, काय बोललीस तू? सखी म्हणते, आई. आणि तेजस्विनी ही थरथरत्या हाताने सखीजवळ येते. सखीसुद्धा खूप इमोशनल होते. आज इतक्या वर्षानंतर तिला तिच्या खऱ्या आईची ओळख पटलेली असते, तिची खरी आई तिला सापडलेली असते. तेजस्विनी सखीजवळ येते, प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते, तिच्या माथ्याची पप्पी घेते, तिला जवळ घेते आणि मग या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडू लागतात. कान्हाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. कान्हासुद्धा रडू लागतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन पाहण्यासाठी आपण सगळेच खूप आतुर झालो होतो. सखीला तिची खरी आई मिळावी, तेजस्विनीला आपल्या मुलीची भेट व्हावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती आणि आज शेवटी तो क्षण आलाच. सखी आणि तेजस्विनी एकत्र आल्या आणि हे सगळं ज्या कान्हामुळे झालंय त्या कान्हासुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि हे सगळे आनंदाश्रू असतात. एका आई आणि मुलीची भेट आपण घडवून आणू शकलो म्हणून तो खूप खुश असतो. सखी आणि तेजस्विनी यांच्या आनंदाला तर पारावारच उरलेला नसतो. या दोघीसुद्धा खूप खुश असतात आणि इकडे सरकार येतो आणि म्हणतो, ए भिकारे, काय इथे गाडीला हात लावतीस? सरकारची गाडी ही सरकारची, त्यांना समजलं ना तर तुला सोडणार नाही. त्या सरकारला खूप राग येतो. हा ड्रायव्हर मला चक्क भिकारी म्हणतोय असं म्हणून ती मागे वळून पाहते तर ड्रायव्हरच्या पायाखालची जमीनच सरकते. ड्रायव्हरचा विश्वासच बसत नाही की ही सरकार आहे आणि अशा फाटक्या जुन्या साडीमध्ये इथे उभी आहे. ड्रायव्हर मान खाली घालतो पण सरकार त्याला काहीच बोलत नाही. हा ड्रायव्हर आपला भिकारी का म्हटला हे सरकार पाहते तर तिच्या अंगावर ही जुनी फाटकी साडी असते. सरकार गाडीच्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहते तर आता आपण खरंच भिकारी झालोय हे तिच्या लक्षात येतं. आपली ही अवस्था पाहून सरकारला खूप राग येतो. माझी ही अवस्था फक्त तेजस्विनीमुळे आणि कान्हामुळे झाली आहे. या संपूर्ण कामत कुटुंबाला मी सोडणार नाही असा विचार करून सरकार हा आरसा बंद करून ठेवते आणि काहीच न बोलता तेथून निघून जाते. म्हणजे सरकारने आता कामत हाऊस पूर्णपणे सोडलंय आणि इकडे घरामध्ये तेजस्विनी आणि सखी खूप खुश असतात. सखी तेजस्विनीला म्हणते, आई, आज आपण श्रीरामनवमी तर साजरी करायचीच, त्याचबरोबर आज आपण दोघी एकत्र आले आहोत त्याचाही आनंदोत्सव साजरा करायचा. आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. तेजस्विनी म्हणते, हो सखी बाळा, आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपण सगळ्यांसाठी गोडाधोडाचं बनवूया, सगळे आनंद साजरा करूया. परशुराम, मीनाक्षी सगळे खुश असतात.
मीनाक्षीसुद्धा म्हणते, हो तेजस्विनी वहिनी, चला आपण सगळ्यांसाठी छान गोडाधोडाचं बनवूया. घरातील सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. कान्हा हा मनात हाच विचार करत असतो की मनस्विनी जास्त दूर नाही गेली पाहिजे आणि तो तिथून जाऊ लागतो तर सखी त्याला पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते, काय करतोयस, माझ्यापासून दूर जायचं नाही. कान्हा म्हणतो, सखी मॅडम मी जास्त लांब जात नाहीये, मी येथेच आहे. कान्हा बाजूला जातो तर सखी त्याच्याकडे पाहत राहते की हा माझं काही ऐकत नाही आणि तेजस्विनी तिच्याकडे पाहते. सखी खूप लाजते आणि आपल्या आईला पुन्हा एकदा मिठी मारते. या मायलेकीचं प्रेम काही इतक्या लवकर संपेल असं वाटत नाही. 12 वर्षांचं प्रेम आहे जे एकमेकींना नाही मिळालंय, त्यामुळे त्या दोघी एकमेकीवर लुटवतच असतात. आणि कान्हा हा बाजूला येतो, किरणला कॉल करतो आणि म्हणतो, किरण, मनस्विनीला आत्ताच आम्ही घराबाहेर काढलंय, तिला जास्त लांब जाऊ देऊ नकोस, तिला ताब्यात घे. कोठेस तू? किरण सांगतो, मी आणि संजय कामत हाऊसच्या बाहेरच उभे आहोत. एकदा का मनस्विनी आली आम्ही तिला लगेच उचलणार, आपल्या अड्ड्यावर घेऊन जाणार. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मी तुला नंतर कॉल करतो. किरण आणि संजय मनस्विनीची वाट पाहत असतात, परंतु मनस्विनी काही घराबाहेर येत नाही. मनस्विनी अजून घराबाहेर का आली नाही हाच प्रश्न संजय आणि किरणला पडतो. तर कान्हा विचार करतो, मनस्विनी, या घरातील तुझा हिशेब तर संपलाय, परंतु अजून किर्लोस्कर कुटुंबाचा हिशोब बाकी आहे. तू माझ्या बाबांचा खून केलाय, त्याचा बदला तर मी घेणारच. तुला आयुष्यभर मरण यातना देणार आणि ज्या दिवशी तुला कळेल ना की मी कान्हा नाहीये, मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, त्या दिवशी तुला आणखीन मोठा धक्का बसेल, हे लिहून ठेव. कान्हासुद्धा खूप चिडलेला असतो, पण मनस्विनी त्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झालीये एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सरकारला तिच्या पापांची शिक्षा मिळाली आहे असं आपण नाही म्हणू शकत. खरं सांगायचं तर तेजस्विनी, सखी आणि कान्हाने सरकारला पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे होतं. तिने इतका मोठा फ्रॉड केलाय. त्याचबरोबर त्यांच्याकडे पुरावे नसले तरीसुद्धा राघव कामतच्या खुनाचा आरोप ते लावू शकले असते, पण तसं न करता फक्त 4 वेळेस थोबाडीत मारून अपमान करून त्यांनी सरकारला घराबाहेर काढलंय. आणि आता सरकार ही आणखीन डेंजरस झाली आहे. आता ही जखमी वाघीण पुढील एपिसोडमध्ये जे काही करणार आहे ना, ते पाहून तुमच्या लक्षात येईल की सरकारला असं मोकळं सोडणं कान्हा, सखी आणि तेजस्विनीला किती महागात पडणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सरकार एके ठिकाणी येईल आणि स्वतःचा हा लाल रंग लागलेला चेहरा धुवून काढणार आणि म्हणेल, ही सरकार कधी मरत नाही. आता तुम्हाला सरकार 2.0 पाहायला मिळणार आहे, जी आणखीन भयानक असेल, आणखीन जबरदस्त असेल. आणि मग सरकार पहिल्याच दिवशी असं काहीतरी करणार ज्यामुळे कान्हा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हादरून जाईल. कान्हा आणि सखी हे दोघे मस्त गोळा खायला पिकनिक मनवायला आलेले असतील आणि गोळा खात असताना 2 माणसं सखीकडे पाहत असतील. सखी कान्हाला याबद्दल सांगणार की ती 2 माणसं माझ्याकडेच पाहताय. कान्हा या गुंडांकडे रागारागाने पाहणार तर सखी म्हणेल, जाऊ दे कान्हा, इग्नोर कर, तू गोळावाल्याचे पैसे देऊ नये. कान्हा पैसे द्यायला जाईल आणि मागे वळून पाहिल तर सखी तेथून गायब झालेली असेल. म्हणजे कदाचित हे सरकारचे गुंड असतील आणि त्यांनी सखीला येथून गायब केलंय. त्यामुळे आता सरकार सखीला काही सोडत नाही असंच दिसतंय. आणि सरकारने शेवटी तेच केलं ज्याची भीती होती. सरकारने खऱ्या तेजस्विनीला पुन्हा एकदा किडनॅप केलंय. अगदी तिच्यासारखी साडी, तिच्यासारखं रूप घेतलंय आणि ती या खऱ्या तेजस्विनीला खुर्चीला बांधून तिच्यावर अत्याचार करतीये, तिच्या सनसनीत मुस्काटात मारतीये. म्हणजे सरकार आता तेजस्विनीला पुन्हा एकदा कालकोठडीत डांबून ठेवणार आणि या कामत हाऊसमध्ये तेजस्विनी बनून राहणार. म्हणजे या मालिकेत चाललंय तरी काय हाच प्रश्न पडलाय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडतोय की असं वाटतंय हे चुकीचं घडतंय? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.